नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत। ही आपली कटिंग केलेली छोटी कटोरी। आता हिच्या मापाने आपण कटोरी वाढवून घ्यायची। कशी वाढवून घ्यायची ते बघूयात। चला तर मग व्हिडिओ चालू करू। ही छोटी कटोरी जशी आहे तशी छापून घ्यायची। आणि नंतर दीड इंच इकडे आणि दीड इंच इकडे आणि दीड इंच खाली वरती मार्जिंग फक्त आणि इथं पण मार्जिंग फक्त। नंतर ही रेघ अशी ओढून घ्यायची आणि ही इथून ही इथपर्यंत फक्त मार्जिंग देत जायचं आणि हळूहळू अशी ही कटोरी अशी आकार द्यायचा कटोरीचा। आता हे जे आपण दीड इंच खाली याचा मध्य काढून घ्यायचा। तर हे 7 आहे, हे बघा हे 7 आहे। तर याचा मध्य असा काढायचा, टेप अर्धा करायचा, मध्य निघतो आणि इथं इथून दीड इंच वर आणि दीड इंच खाली। हे बघा दीड इंच वर आणि इथून खाली दीड इंच म्हणजे 3 वर येणार। हे बघा दिसतंय का तुम्हाला? हे बघा दीड इंच खाली अशी या मध्यावर रेघ ओढून घ्यायची। नंतर हे इथं मिळवायचं असं आणि ही इकडून मिळवायची अशी। नंतर सव्वा 1 इंच आणि इकडं सव्वा 1 इंच। छोटं माप असेल तर सव्वा 1 इंच आणि मोठं माप असेल तर दीड इंच असं, दीड इंच अशी ही टक्स मारून घ्यायची। पण ही झाली कटोरी वाढवलेली आपली, बरोबर। पण आपल्याला इथं पण 3 इंच झालं पाहिजे। 3 इंचापर्यंत ही टक्स मारून घ्यायची आणि ही पण 3 इंचापर्यंत अशी। आणि मग हा राऊंड असा इथून इथं मिळवायचा आणि हा राऊंड इथून इथं मिळवायचा आणि मगच कटोरी कापून घ्यायची आपण अशी। आणि जर इथूनच कट केली, इथून कट केली तर हे बघा इथून जर कट केली तर
कटोरीचा टक्स कमी पडण्याची शक्यता असते, म्हणून हे कट न करता असा राऊंड कट करायचा. समजलं ना तुम्हाला किती सोप्या पद्धतीत. फक्त ही चुकी करायची नाही. अशी आपल्याला कटोरी भेटते. तर इथं अशी खून करून घ्यायची. असा पफ छान पडतो. किती छान आला व्हिडिओ. कटोरी किती छान आली. अशी कटोरी कटिंग करायची म्हणजे सुंदर बसते, परफेक्ट बसते. हे बघा, ही आपली हिचं काय काम नाही. ही कटोरी आपण ब्लाऊजला जोडायची. चला तर मग करून बघा कटोरीचा ट्राय, जमेल तुम्हाला मस्त. आणि माझे हे व्हिडिओ नवीन बिगिनर्स, नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी, ताईंसाठी आहेत. तर अवश्य बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.